आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे आपलं देवघर. आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या देवघराच्या मांडणीमध्ये अशा काही चुका करतो, त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वास्तुदोष निर्माण होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील देवघर कुठे असावं, आपल्या देवघर मांडणीबद्दलच्या काही टिप्स बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं जीवनरंग _7वी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. बरेचदा आपल्याला देवघर कुठे ठेवावं किंवा नवीन घर घेतलंय तेव्हा आपण आपल्या देवघराची मांडणी कशी करावी यामध्ये थोडीशी शंका असते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच माहिती बघणार आहोत. म्हणजेच आपल्या देवघराची मांडणी कशी असावी, आपल्या देवघराची दिशा कुठली असावी, आपण देवाची पूजा करताना आपलं तोंड कुठल्या दिशेला असावं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघर कुठल्या दिशेला असायला हवं. तर आपल्या घरातील देवघर हे ईशान्य दिशेला असायला हवं, म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा. कारण या दिशेला ईश्वराची दिशा असं म्हटलेलं आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची सकारात्मक ऊर्जा ही या दिशेला सर्वात आधी पोहोचते. त्यामुळे या दिशेला देवघर असणं गरजेचं आहे. जर आपल्याला ईशान्य दिशेला देवघर ठेवणं शक्य नसेल तर आपण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला देखील देवघर ठेवू शकतो. पूजा करताना आपलं तोंड हे नेहमी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला झालं पाहिजे. या पद्धतीने पूजा करताना आपण बसलं पाहिजे. पूजा करताना आपलं तोंड जर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असेल तर आपलं मन एकाग्र राहतं, ते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह व्यवस्थित होतो. आपल्या देवघरात दोन मूर्ती एकमेकांसमोर, त्यांची उंची अधिक तुटलेल्या खंडित झालेल्या मूर्ती देवघरात ठेवू नये. तसेच एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूर्ती देखील ठेवू नये. आपल्या देवघरात आपण सजावटीसाठी जो रंग वापरतो तो खूप गडद नसला पाहिजे, म्हणजे जास्त काळा देखील नसला पाहिजे. आपण मुख्यत्वे करून पांढरा, तसेच पिवळा, एकदम फिक्कट निळा असा कलर आपण सजावटीसाठी वापरू शकतो. आपल्या देवघरात अधिक प्रकाश येईल, हवा खेळती राहील अशा पद्धतीने देवघराची मांडणी असली पाहिजे. तसेच खिडकी असेल त्या साईडनी तरी चालेल, जेणेकरून देवघरामध्ये लख्ख प्रकाश पडला पाहिजे. आणि जर ते करणं शक्य नसेल तर देवघरात दिवा लावा किंवा बल्ब लावा असा कुठला, की जेणेकरून देवघरामध्ये सतत प्रकाश राहील. आता देवघराच्या बाबतीत लोक काही चुका करतात. त्या चुका कुठल्या? देवघरात कधीही अनावश्यक सामान ठेवू नये. तसेच कधीही शौचालय किंवा बाथरूमच्या वरती किंवा खाली देवघर नसावं, किंवा देवघराच्या शेजारी लागूनच लगेच शौचालय किंवा बाथरूम नसावं. देवघर जिथे असेल तिथे देवांच्या मूर्तीबरोबर आपले मृत पूर्वज जे असतात त्यांचे फोटो कधीही लावू नये. तर ह्या होत्या देवघरासाठी महत्त्वाच्या टिप्स. वास्तुशास्त्र हे विज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम आहे. योग्य दिशा, स्वच्छता, सकारात्मक ऊर्जा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की घरात सकारात्मक ऊर्जा येते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.